श्री स्वामी समर्थ मित्रांनो. एक म्हण आहे, ज्याला भेटतंय त्याला कदर नाही आणि ज्याला नाही भेटत त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असते. ह्या मध्ये जो मुलगा आहे, मला प्रत्येक भावंडांना सांगायचे का ज्याच्या खांद्यावर घरच्यांची जिम्मेदारी असते ना, तो मुलगा आपली भूक, आपलं स्वप्न, आपला आनंद सर्व एक बाजूला ठेवतोय. विचार करा, आज तो चपात्याने कांदा खाऊन आपलं पोट भरतोय का? घरच्यांच्या जिम्मेदारीसाठी, घरच्यांना आनंद ठेवण्यासाठी. मला प्रत्येकाला एकच सांगायचे का काहीकांचं नशीब खूप चांगलं आहे, बापांनी खूप काय कमवले, मित्रांच्या नातेवाईकांच्या मागं लागून आपली प्रॉपर्टी वाया घालू नका ना, पैसा कुठे फालतू कामासाठी वाया घालू नका. आपल्या घरचे जे कमवलं ना त्याच्याहून दुप्पट करा. आनंद घेत असताना ते पैशाचा फालतू वापर करू नका, जेणेकरून आज या पोरावर जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्यावर यावं नाही. कारण घरच्यांची जिम्मेदारी एकदा जर आपल्या खांद्यावर बिकट परिस्थिती आली का, हे आपल्याला आपलं सर्व आनंद त्यागावं लागतं मित्रांनो. अन्नाची किंमत, पैशांची किंमत काय आहे ना, या मुलाकडे बघून आपल्याला समजते. म्हणून आपण जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करा आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन आपल्या देवाचं नामस्मरण अखंड आपल्या मनात ठेवून ते काम करत राहा. आणि कधीच पैसे वेस्ट घालू नका. स्वतःच्या जीवाची मजा-मौज करा, पण करत असताना वेस्ट हा पैसा कधीच घालवू नका. कारण पैशाची किंमत काय असते ह्या त्या मुलाला विचारा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.